आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी पातळीवरून कार्यवाही सुरू असतानाच न्यूज 18 लोकमतच्या हाती मोठा दस्तऐवज लागलेला आहे। निजामशाहीत मराठवाड्यामध्ये मराठा कुणबींची नोंद सापडली आहे। इतकंच नव्हे तर कुणबी मराठ्यांचं प्रमाण हे 38% इतकं होतं आणि त्याच डॉक्युमेंट्सचा आधार घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आलेला आहे। पाहूयात हा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मराठा आरक्षणातला महत्त्वाचा दस्तऐवज, निजामकालीन गॅझेटचा दस्तऐवज न्यूज 18 लोकमतच्या हाती। 1901 साली धाराशिव जिल्ह्यात 38% कुणबी मराठा। बीड जिल्ह्यातील गॅझेटमध्येही कुणबींची नोंद। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकार आणि प्रशासन झपाटून कामाला लागलंय। महसूल प्रशासनाकडून निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे। याच महसुली खोदकामात 1909 सालचं निजामकालीन इम्पेरियर गॅझेट तपासताना तत्कालीन कुणबी लोकसंख्येच्या स्पष्ट नोंदी आढळून आलेल्या आहेत। त्यात 1901 मध्ये तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात कापूस पिकवणाऱ्या मराठा कुणबी समाजाची लोकसंख्या ही 2,05,000 इतकी होती। लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 38% इतकं होतं। बीड जिल्ह्यातल्या मराठा कुणबी जातीचं लोकसंख्या प्रमाणही तब्बल 39% इतकं होतं। मराठा आणि कुणबी वेगळं म्हणायचं काही कारण नाही। जो शेती कसतो तोच कुणबी आहे। त्यामुळं सारासार विचार करता पुन्हा आणखी एकदा गोंधळाची परिस्थिती पुढली जर टाळायची असेल आपल्याला, कारण तो प्रश्न पुन्हा येणारच आहे। कारण उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन झालं होतं। उस्मानाबादमधली काही गावं सोलापूर जिल्ह्यात गेलेत, 52 गावं किंवा तिकडली गावं 1980 ला इकडे आलेत। पुन्हा हे वाद उभारण्यापेक्षा किंवा पुढे येण्यापेक्षा मराठा कुणबी ह्या एकत्र धरून ज्यावेळेस आपण इतिहासाचा आढावा घेऊन सर्वांना सरसंगट त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, अशा प्रकारचं माझं मत आहे। उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी याच निजामकालीन दस्तऐवजाच्या आधारे सरकारला सविस्तर असा मराठा कुणबी नोंदीचा अहवाल सादर केलाय। आम्ही एक दिवस काल पूर्ण सर्च केला आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत। तर उस्मानाबाद तालुक्यामध्ये जवळजवळ आम्हाला 89 ठिकाणी कुणबी जातीचा उल्लेख असलेले काही दस्तऐवज आम्हाला सापडलेले आहेत। त्याचा आम्ही अहवाल शासनात पाठवलेला आहे। त्याचबरोबर उमरगा तालुका जो आहे त्याच्यामध्ये पाणीपत्र नमुना नंबर 3 आणि नमुना नंबर 14 जे जन्ममृत्यू रजिस्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला कुणबी जातीच्या लोकांच्या उल्लेखाचे नोंद आढळून आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यात निजामकालीन गॅझेटमध्ये कुणबी लोकसंख्या 38% असली तरी आजवर फक्त 7 जणांनाच कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। तर या उलट महाराष्ट्रात 2018 सालापासून तब्बल 3 लाख कुणबी दाखले वाटले गेलेत। तर दुसरीकडे मराठवाड्यात वंशावळ जुळवताना अनंत अडचणी आहेत। जन्ममृत्यूचे दाखले, जनगणना रजिस्टर, शासकीय अभिलेख या महसुली दस्तऐवजात कुणबी जातीच्या फक्त 102 नोंदी आहेत। कुणबी लोकसंख्येच्या मोघम स्वरूपाच्या नोंदींमुळेच वैयक्तिक पातळीवर कुणाचीही वंशावळ कुठे जुळत नाही। परिणामी मराठवाड्यात कुणबी दाखले मिळण्याचं प्रमाण अत्यल्प आहे। वंशावळ जुळत नसल्याचा मुख्य मुद्दा असल्यानंच मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना सरसकट कुणबी दाखले देण्याची आग्रही मागणी केल्याचं स्पष्ट होतं। जरांगे पाटलांच्या मागणीला आता नोंदींचंही पाठबळ असल्याचं आकडेवारीवरनं स्पष्ट होऊ लागलंय। धाराशिवहून बालाजी निरफळसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज विरुद्ध कुणबी अशी राजकीय लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आणि त्यामुळे विदर्भातील कुणबी समाजानं या विरोधात आमरण उपोषणाची तयारी सुरू केलेली आहे। कुणबी समाजानं आता जनआंदोलनाचा पवित्रा घेतलाय। मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मात्र याला ओबीसींनी विरोध केलाय। त्यामुळे नव्या राजकीय वादाची पायाभरणी झाली आहे। आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका अशी मागणी करत सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे। आंदोलन सुद्धा केव्हा करायचं याच्यासाठी चर्चा झाली। त्या पद्धतीनं तारीख ठरवून त्या पद्धतीचं आंदोलन राज्य शासनाला निवेदन देण्यात येईल की कोणत्या पद्धतीनं ओबीसी समाजावर म्हणजे कुणबी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने आम्ही निवेदन देणार आहोत। सर्व शाखीय कुणबी आणि ओबीसी आंदोलन कृती समितीनं सुद्धा आंदोलनाची घोषणा केली आहे।
सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीला विरोध करण्याकरता या विदर्भातील संपूर्ण कुणबी समाज आणि ओबीसी सर्व ओबीसी हे एकत्र येऊन इथे संघर्ष करणार आहे, आंदोलन करणार आहे आणि आंदोलन एवढं तीव्र होणार आहे की सरकारला दिसून येईल की सर्व ओबीसी आणि कुणबी एकत्रित झाले तर लोकसंख्या किती होऊ शकते, काय होऊ शकते. 52% असलेल्या ओबीसी प्रवर्गात 350 पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे. परिणामी 27% आरक्षण अल्प असल्याचा मुद्दा ओबीसी नेत्यांनी कायमच मांडला. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या ऐवजी आरक्षणाची मर्यादा 50% वाढवून मराठा समाजाला वेगळं 16% आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा करण्यात येते. आता सरकार काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळण्यात आलाय. सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विखेंवरती भंडारा टाकून रोष व्यक्त केलाय. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सोमवारी धनगर समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सोलापुरात धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळून संताप व्यक्त केला. निवेदन दिल्यानंतर एका पदाधिकाऱ्यानं विखे पाटलांच्या डोक्यावर भंडारा उधळला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सगळेच गोंधळून गेले, पण तिथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्या आंदोलकाला ताब्यात घेतलं. भंडारा साहेब निषेधार्थ साहेब शासनाचे निषेधार्थ आज जागृती द्यावी यासाठी आम्ही धनगर आरक्षणाकडे कुठलंही सरकार लक्ष घालत नाही. आज समाजावर अन्याय होतोय, वारंवार झालं, मेंढपाळावर हल्ले असतील किंवा इतर काही मागण्या असतील, यांवर सरकार कुठल्याही प्रकारची भूमिका मांडायला तयार नाही. यासाठी आम्ही आंदोलन केलं. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीच्या आंदोलकांनी केली. दरम्यान धनगर समाजाच्या या आंदोलनावरून आता राजकारण पेटलंय. विरोधकांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. धनगरांना आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ म्हणून धनगरा समाजाची मतं घेतली आणि त्यांना फसवण्याचं काम केलं. जर तुम्ही खोटं बोलून लोकांची बनवाबनवी कराल, समाजाला फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्याची ती प्रतिक्रिया आज धनगर समाजाने प्रत्युत्तर दिलेलं आहे. भंडारा उधळण्याच्या घटनेवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भंडारा हा नेहमी पवित्रच मानला जातो. त्या निश्चितच एक पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला एक विशेष आनंद आहे. शेवटी एक प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते, त्यामध्ये त्यांनी काही वावगं केलं असं मला वाटत नाही. अचानक त्यांनी केल्यामुळे जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी जी ताबडतोब त्यांची जबाबदारी येते, तरी मी सूचना दिल्यात कुठला गुन्हे दाखल करू नका. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता धनगर आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचा फटका महसूल मंत्री विखे पाटलांना बसलाय. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 जालना जिल्ह्यामधील अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जचे राजकीय पडसाद अजूनही उमटतात. जयंत पाटील यांनी लाठीचार्ज आणि दहीहंडीचा मुद्दा एकत्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती जोरदार तोफ डागली. यावरून आता चांगलंच राजकारण पेटलंय. पाहूयात या संदर्भातला विशेष रिपोर्ट. एक सप्टेंबरला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. त्यावरून सुरू झालेलं राजकारण संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. दहीहंडी आणि लाठीचार्ज या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. लाठीचार्ज प्रकरणी सरकारनं पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी आठवडा उलटून गेल्यानंतरही आंतरवली सराटीमध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेतली नाही. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. एवढं प्रचंड महाराष्ट्रात मोठा प्रश्न झालेला असताना
मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना तिथं जाऊन त्यांच्याशी जाऊन बसून चर्चा करायला काय हरकत होती? दहीहंडीला 30 का 40 दहीहंड्या काल मुख्यमंत्र्यांनी मुंबईत केल्या. मग 2-4 दहीहंड्या कमी केल्या असत्या आणि जालन्याला जाऊन सकाळी लवकर आले असते, तरी एखाद्या वेळी जरांगे पाटलांनी त्यांचं म्हणणं ऐकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी दहीहंडीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी भेट दिली होती. मात्र याच मुद्द्याचं राजकारण होत असल्यानं सत्ताधाऱ्यांकडून जोरदार उत्तर देण्यात आलं. सरकारमधील मंत्री आणि प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची आठवण करून देण्यात आली. तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठीचे सकारात्मक प्रयत्न सुरू असल्यानं राजकारण करण्याची गरज नसल्याचा टोलाही लगावण्यात आला. अंतरवली सराटीतील लाठीचार्जची सरकारनं गंभीरपणे दखल घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत कुठेही मोठा अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर घटनास्थळाला तातडीनं भेट दिली होती. मात्र अंतरवली सराटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले नाहीत. हाच मुद्दा आता विरोधकांनी राजकारणासाठी निवडल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या इतिहासात अफजल खानाचा कोथळा काढण्यात वाघनखं महत्त्वाची ठरली होती. मात्र शिवाजी महाराजांनी वापरलेली हीच वाघनखं इंग्लंडमध्ये आहेत. पण आता शौर्याच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजळणी मिळणार आहे, कारण ही वाघनखं मायदेशी आणली जाणार आहेत. पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढून स्वराज्यावर आलेलं संकट दफन केलं होतं. मात्र ही वाघनखं सध्या इंग्लंडमध्ये आहेत. तसंच महाराजांची जगदंबा तलवारही इंग्लंडमध्येच आहे. राज्य सरकार मागील अनेक वर्षांपासून तलवार आणि वाघनखं मायभूमीत परत आणण्याचा प्रयत्न करत होतं. त्या प्रयत्नांना आता यश मिळू लागलंय, कारण इंग्लंडनं वाघनखं परत द्यायची तयारी दर्शवली आहे. वाघनखं सध्या अल्बर्ट म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. 29 सप्टेंबरला सुधीर मुनगंटीवार लंडनला वाघनखं आणण्यासाठी जाणार आहेत. वाघनख लंडनमधून आणण्याचा आणि या दृष्टीने 1 ऑक्टोबरला रात्री 1:50 मी चाललो आहे. 3 ऑक्टोबरला MOU करतो आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, तेही MOU करत असताना उपस्थित राहणार आहे. साधारणतः नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीवर हे वाघनख आपण परत आणतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं पुन्हा महाराष्ट्राच्या मायभूमीत येणार असल्यानं देशभरात आनंद व्यक्त होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या महाराष्ट्रात जर येत असतील तर ही कायम आनंदाची गोष्ट आहे. तो वेळेच्या संदर्भात जी वेळ साधण्याचा प्रयत्न होतोय, त्या पद्धतीनं जे महत्त्वाचे विषय आहेत, या महत्त्वाच्या विषयांना कुठेतरी फाटा देऊन प्रतिकात्मक गोष्टींकडे समाजाला वळवण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हा प्रत्येकाच्या मनात आदर आहे आणि जर ही गोष्ट झाली तर प्रत्येकाला अभिमान वाटणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं इंग्लंडला कशी पोहोचली ते जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यातल्या वंशजांकडे ही वाघनखं होती. 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांची निवासी अधिकारी म्हणून साताऱ्यात नेमणूक होती. तेव्हा पेशव्यांकडून वाघनखं जेम्स ग्रँट डफ यांना देण्यात आली. जेम्स ग्रँट डफ ही वाघनखं सोबत घेऊन ब्रिटनला गेले. त्यानंतर डफ यांच्या वंशजांनी वाघनखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाला दिली. तब्बल 200 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून इंग्लंडमध्ये गेलेली ही वाघनखं महाराष्ट्रात आल्यानंतर पुन्हा एकदा शौर्याचा इतिहास प्रत्येकाला लढण्याची प्रेरणा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकं जळून गेलेली आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात केला. उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाचं पीक पुरतं वाया गेलंय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला.
केवढ्यांच्या समस्या आहे ती यंत्रणा तुम्ही राबवणार साहेब. ऐका, मी तुम्हाला काही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही, शेवटी तुमची जबाबदारी आहे, कारण तुमचा सगळ्यांचा भरोसा तुमच्यावर आहे. तुम्ही जर का खाल्लं व्यवस्थित दिलं तर वरती काय करायचं ते आम्ही करतो बरोबर, पण यानंच जर का तुम्ही त्यांच्या नोंदीच घेतल्या नाही तर मग वरनं मिळणार काय यांना? राज्यात दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाही. हे महाराष्ट्राचं भीषण वास्तव आहे. हे 7 दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात. आराम करायला त्यांच्या शेतात ते हेलिकॉप्टरने जातात, तर तेच हेलिकॉप्टर घेऊन या दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी शेतामध्ये यावं आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी. एकीकडे उद्धव ठाकरेंनी दुष्काळी परिस्थितीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. हे सगळं चाललेलं जे त्यांचं जे राजकीय भानगडी आहेत, बांधावर जाणं, दुष्काळ भागात दौरा करणं, मला वाटतं याच्यातून लोकांना त्यांची भूमिका माहीत आहे. त्यातून काय फार त्यांच्या दौरे कोणी गांभीर्याने घेतील असं मला वाटत नाही. यंदा राज्यातील बहुतेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागलाय. पण दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक वाया गेलंय. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलाय. आता काही जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय, पण खरीपाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दौरा करत सरकारला धारेवर धरले. त्यामुळे आगामी काळात राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता एक आठवण, ती म्हणजे 2022मध्ये शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर ज्या काही घडामोडी घडल्या होत्या, अगदी तसाच तंतोतंत घटनाक्रम राष्ट्रवादीच्या फुटीनंतर घडताना दिसतोय. आता शरद पवार गट आणि अजित पवार गटात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत लढाई रंगतीये. 2022मध्ये शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर ज्या काही घडामोडी घडल्या होत्या, अगदी तशाच तंतोतंत घटनाक्रमानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्या घटना घडताना दिसत आहेत. आता शरद पवार गट आणि अजित पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची याबाबत लढाई रंगताना बघायला मिळते. राष्ट्रवादी नेमकी कुणाची? काका पुतण्याच्या गटात लढाई. चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात. ज्याप्रमाणे शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदेमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर देखील कायदेशीर लढाई सुरू आहे, अगदी तसाच काहीसा घटनाक्रम सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पाहायला मिळतोय. काका पुतण्यात पक्ष विभागला गेल्यानंतर आता नेमकी राष्ट्रवादी कुणाची यासाठी दोन्ही गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारी कागदोपत्री प्रक्रियेसाठी धावाधाव सुरू आहे. आणि दोन्ही गटातील नेत्यांचा दावा आहे की राष्ट्रवादी या पक्षावर आणि चिन्हावर आपल्याच गटाचा अधिकृत हक्क आहे. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तर थेट टोलाच लगावलाय की ज्याप्रमाणे केंद्रानं केंद्रीय निवडणूक आयोगावर दबाव टाकून शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं, आता अजित पवार गट त्यांच्यासोबत असल्यानं अजित पवारांच्याच बाजूनं निर्णयाची शक्यता आहे. त्यांना निवडणूक आयोगाने कबूल केलेलं दिसतंय की चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडे जाणार. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच झालेला जर असेल तर सुप्रीम कोर्ट हाच त्याच्यावरचा उपाय आहे. पण मला वाटतं की जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच जर राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं, महाराष्ट्रातली जनता हे मान्य करेल असं मला वाटत नाही. तर जयंत पाटलांचे सगळे आरोप सत्ताधाऱ्यांकडून खोडून काढण्यात आले आणि निवडणूक आयोग निष्पक्ष न्यायनिवाडा करेल असंही स्पष्ट करण्यात आलंय. कोणताही नापास होणारा विद्यार्थी त्यागा तू नापास का झाला असं विचारा. तो नापास झालेला विद्यार्थी कधीच माझी बुद्धी कमी आहे असं म्हणणार नाही. तो हेच सांगेल सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले, यावर्षी मधात मग ताप आला होता, बस तीच भूमिका आहे. आता निवडणूक आयोगाला दोष द्यायचा, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला दोष द्यायचा.
सध्या काका पुतण्याच्या गटाकडून वेगवेगळे दावे जरी करण्यात येत असले आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अद्याप यायचा असला तरी दोन्ही गटात वाकयुद्ध रंगलंय. शेवटी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर देखील ही लढाई सुप्रीम कोर्टातही जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सध्या देवदर्शनाच्या निमित्तानं शिवशक्ती परिक्रमा यात्रेवर आहेत. त्यांच्या यात्रेला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतोय. गुरुवारी कोल्हापुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा अधोरेखित केलंय की त्या भाजपमध्ये नाराज नाहीयेत. त्यांची यात्रा ही राजकीय नाहीये तर देवदर्शनाकरताची यात्रा आहे. मी भाजपमध्ये नाराज नाही, ती मागणी तर 2014 पासूनची. पंकजा मुंडेंनी केलं स्पष्ट. आधी 2 महिने सुट्टीवर गेलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सुट्टीवरून परतताच श्रावणाचा मुहूर्त साधत शिवशक्ती परिक्रमा यात्रेवर निघाल्या. संभाजीनगर जिल्ह्यातल्या घृष्णेश्वरापासून सुरू झालेली त्यांची यात्रा मजल दरमजल करत आजच्या घडीला गाणगापुरात दाखल झाली. ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या परिक्रमा यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शिवशक्ती परिक्रमा यात्रेत गुरुवारी अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यावेळी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलं की कार्यकर्ते हे 2014 पासून मी मुख्यमंत्री व्हावं अशी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त करतायत. त्यात नवीन असं काहीच नाहीये. हे पहा, कार्यकर्ते ह्या घोषणा 10 वर्ष 2014 पासून देत आहेत, तर ते काही नवीन नाहीये. त्याच्यात शिळा विषय येतो. पंकजा मुंडे या 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून भाजपनं त्यांना अडगळीत टाकल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. वेळोवेळी पंकजा यांनी सुद्धा त्या वृत्ताचं खंडन केलं. मात्र तरीही विरोधक राजकारण करत त्या नाराज असल्याचं अधोरेखित करतात. पंकजा मुंडे ताई ज्या आहेत त्यांची आता यात्रा त्यांनी काढली, बरोबर आहे. आता गेल्या अनेक महिन्यापासून आपण पाहताय की त्यांचा सूर जरा वेगळा दिसतोय. तर काय निर्णय घेतात याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि या पद्धतीनं पंकजा ताईवर दुर्लक्ष करण्याचं काम चालू आहे. साहजिकच त्याच्यामुळे त्या नाराज आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांना संपूर्णपणे 100% दुर्लक्षित केलं आहे, बाजूला ठेवलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाराज होणं साहजिक आहे. पंकजा मुंडे यांनी देखील कोल्हापुरात स्पष्ट केलंय की त्या भाजपमध्ये नाराज नसून त्यांना पक्षाकडून ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत त्या पार पाडतायत. तसंच मुनगंटीवारांनी सुद्धा स्पष्ट केलंय की ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या यात्रेचं स्वागत भाजप कार्यकर्त्यांकडूनच केलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही. असं मला काही वाटायचं कारण नाही. कारण शेवटी आपण कुठे उभे असतो ना, ही आपल्या मनाची अवस्था असते, आपल्या पदाची नाही. तर माझ्या मनाची अवस्था मागच्या रांगेत नाहीच. त्यामुळे मी जिथे आहे तिथे फार चांगल्या पोझिशनमध्ये आहे माझ्या मनात आणि माझ्या स्वतःच्या लोकात. हा गैरसमज काढून घ्या. पंकजाताईंच्या या यात्रेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवतात, तेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांचं स्वागतही करताय, त्यांना पाठिंबाही देत आहे. ते काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत का? काँग्रेसच्या कोणी नेत्याचे कार्यकर्ते थोडी आहे, ते भाजपचेच आहे. पंकजा मुंडेंची ही यात्रा जरी राजकीय यात्रा नसल्याचं त्या सांगत असल्या तरी त्यांच्या ह्या यात्रेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादानं त्या शक्ती प्रदर्शन करत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्यात. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीतूनच स्पष्ट होईल की खरंच जनता त्यांच्या सोबत आहे वा त्यांच्या या शिवशक्ती परिक्रमा यात्रेतून त्यांना खरी राजकीय शक्ती मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज विरुद्ध कुणबी अशी राजकीय लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे विदर्भातील कुणबी समाजानं या विरोधात आमरण उपोषणाची तयारी सुरू केलेली बघायला मिळते. कुणबी समाजानं आता जनआंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र याला ओबीसींनी विरोध केलाय. त्यामुळे नव्या राजकीय वादाची पायाभरणी झाली आहे.
आमच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका अशी मागणी करत सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे. आंदोलन सुद्धा केव्हा करायचं याच्यासाठी चर्चा झाली. त्या पद्धतीनं तारीख ठरवून त्या पद्धतीचं आंदोलन राज्य शासनाला निवेदन देण्यात येईल की कोणत्या पद्धतीनं ओबीसी समाजावर म्हणजे कुणबी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं आम्ही निवेदन देणार आहोत. सर्व शाखीय कुणबी आणि ओबीसी आंदोलन कृती समितीनं सुद्धा आंदोलनाची घोषणा केली आहे. सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीला विरोध करण्याकरता या विदर्भातील संपूर्ण कुणबी समाज आणि ओबीसी सर्व ओबीसी हे एकत्र येऊन इथे संघर्ष करणार आहे, आंदोलन करणार आहे आणि आंदोलन एवढं तीव्र होणार आहे की सरकारला दिसून येईल की सर्व ओबीसी आणि कुणबी एकत्रित झाले तर लोकसंख्या किती होऊ शकते, काय होऊ शकते. 52% असलेल्या ओबीसी प्रवर्गात 350 पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे. परिणामी 27% आरक्षण अल्प असल्याचा मुद्दा ओबीसी नेत्यांनी कायमच मांडला. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या ऐवजी आरक्षणाची मर्यादा 50% वाढवून मराठा समाजाला वेगळं 16% आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा करण्यात येते. आता सरकार काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. अमळनेर विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय गुरु शिष्य आमनेसामने येण्याची शक्यता आहे. माजी आमदार BS पाटील हे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे राजकीय गुरु मानले जातात. पण आता BS पाटील शरद पवार गटात आणि अनिल पाटील अजित पवार गटात आहेत. त्यामुळे या गुरु शिष्यांमध्ये राजकीय संघर्ष होऊ शकतो अशी शक्यता, अशी चर्चा सुरू झालेली आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत गुरु शिष्यात राजकीय लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार डॉक्टर BS पाटील यांच्यात हा राजकीय सामना रंगणार असल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी अजित पवार गटाची कास धरत शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदही पटकावलं, तर नुकतेच शरद पवारांच्या उपस्थितीत डॉक्टर BS पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय. त्यामुळेच या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. अजित पवारांनी सध्या जी घेतलेली भूमिका ती आम्हाला आवडलेली नाही आहे आणि शरद पवारांनी घेतलेली भूमिका आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व मान्य आहे. हा माणूस एक योद्धा म्हणून जे खूप परिश्रम घेत आहेत त्याचं तर खरोखर कौतुक करायला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणून मला आवडली. त्या अर्थाने मी शरद पवार गटात सामील झालो. डॉक्टर BS पाटील यांनी 1995 ते 2009 अशी सलग 3 टर्म विधानसभेत अमळनेरचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे ते राजकीय गुरु मानले जातात. BS पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटलांनी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक जिंकली होती. त्यानंतर अमळनेर बाजार समितीच्या राजकारणात अनिल पाटलांचा प्रवेश झाला. 2009 मध्ये भाजपनं अनिल पाटलांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत डॉक्टर BS पाटलांनी शिष्याच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत गुरु शिष्याच्या लढाईत अपक्ष साहेबराव पाटलांना आमदारकीची लॉटरी लागली होती. नाही, ऑलरेडी शिष्य गुरुनातं हे 2008-9 मध्ये संपलेलं आहे. मला आत्मविश्वास आहे, माझ्या इथली जनता ही जागृत आहे आणि त्या जनतेच्या भरोशावर, त्या जनतेच्या आशीर्वादामुळेच मी आत्तापर्यंत आमदार देखील झालो आणि आता अजितदादांच्या आशीर्वादाने मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधीसुद्धा प्राप्त झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये डॉक्टर BS पाटलांनी प्रवेश केल्यामुळे हे गुरु शिष्य आता आमने-सामने आलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या राजकीय गुरु शिष्यामध्ये लढत रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये येण्यावरून महाविकास आघाडीत एकमत नसल्याचं आता लपून राहिलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी वंचितची युती झाली खरी, पण अद्याप त्यांना मवियामध्ये सहभागी करून घेतलं गेलेलं नाहीये. त्यामुळे राजकीय कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळतंय.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील मतभेद समोर आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या मवियातील संभाव्य प्रवेशावर ही खोचक प्रतिक्रिया दिली होती. निमंत्रण कसं देणार? निमंत्रण आपण देत नाही. हे काही सत्यनारायणची पूजा वगैरे नाही निमंत्रण द्यायला. हे आघाडीमध्ये ज्यांना त्यांनी त्यांच्याकडून कुठला तरी पाऊल उचललं गेलं तर आपण निमंत्रण देतो. आम्ही निमंत्रण द्यायचं आणि त्यांनी फेटाळायचं, त्यांनी नाही म्हणायचं. म्हणजे असं कोणी करेल का? त्यांच्याकडून कुठला तरी एक पाऊल पुढे आला की आम्हाला इंडिया बरोबर आघाडीबरोबर यायचं आहे, उद्या त्यांना निमंत्रण पाठवता येईल पुढच्या बैठकीला. खरं तर इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मविया नेते आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळालं होतं. नुकतंच मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील प्रमुख भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. पण या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. त्यावरून आंबेडकरांनी इंडिया आघाडीला कानपिचक्या दिल्या होत्या. विजय वडेट्टीवारांनी त्यावर प्रकाश आंबेडकरांना टोलाही हाणला होता. वडेट्टीवारांच्या टीकेला प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवरून जळजळीत प्रत्युत्तर दिलंय. आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणात सुद्धा अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजप RSSच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागलेले आहेत, असा पलटवार प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून केलाय. की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्सचा भाग होऊ इच्छिते, तशी आमची तयारी आहे. मात्र हे अनेकदा सांगून त्याचा पुनरुच्चार करून सुद्धा विजय वडेट्टीवार यांना माहिती कशी मिळत नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेसने एकदाच जाहीर तरी करून टाकावं की ते आंबेडकर वादाच्या विरोधात आहे, आंबेडकर वाद्यांच्या विरोधात आहे. त्यांना वंचित बहुजनांचे नेते प्रकाश आंबेडकर हे चालत नाही, हे एकदाच त्यांनी जाहीर करून टाकावं. दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी सबुरीची भूमिका घेतल्याचं बघायला मिळतंय. महाविकास आघाडीतल्या सर्व मित्र पक्षाने एकत्र घेऊ, चर्चा करू, प्रयत्न करू. माझी इच्छा तर मी प्रकाश आंबेडकरांनी परवा भेटलो, त्यांनाही बोललो, म्हटलं याबरोबर चांगलं काय हरकत आहे प्रक्रिया, बघूया काय होते. राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची युती आहे, पण अद्यापही त्यांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्यात आलेलं नाही. तसंच याविषयी मवियातील नेते गोलमाल उत्तरं देत असल्याचंही बघायला मिळत आहे. त्यामुळेच वंचितच्या मवियातील संभाव्य प्रवेशावर प्रश्नचिन्ह कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. G20 गटातील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेकरता राजधानी नवी दिल्लीमध्ये सज्ज सगळी दिल्ली झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 द्विपक्षीय बैठका घेऊ शकतात. G20 शिखर परिषदेमध्ये जागतिक मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होणार आहे. पाहूयात या संदर्भातलाच स्पेशल रिपोर्ट. यामुळे म्हणजे या परिषदेमुळे जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. प्रगती मैदानावर नव्यानं बांधण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये होणाऱ्या G20 परिषदेच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला होता. वर्षभर G20चं अध्यक्षपद भूषवल्यानंतर शिखर परिषदेचं यजमानपद ऐतिहासिक क्षण असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं होतं. या परिषदेसाठी 30 पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख, युरोपियन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी, आमंत्रित अतिथी देश तसंच 14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि इतर राष्ट्रप्रमुख महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होतील. त्यांच्यासह जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेज आणि तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्दोगन हे G20 परिषदेला उपस्थित आहेत. पण इतर काही महत्त्वाचे नेते शिखर परिषदेच्या वेळेला अनुपस्थित असतील. त्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा समावेश आहे. तर G20चे सदस्य नसलेल्या बांगलादेश, नेदरलँड, नायजेरिया, इजिप्त, मॉरिशस, ओमान एवढंच नाही तर सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलंय.
भारत मंडपममधल्या डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोनमध्ये इंडियानं डिजिटल क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात येणार आहे. एकंदरीतच रशिया युक्रेनमधलं युद्ध आणि जागतिक प्रश्नावर या निमित्तानं महत्त्वाची चर्चा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या स्पेशल रिपोर्टसह आज विशेषमध्ये इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.